हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्यावरून वाद। जबाबदार विधानाला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम सपकाळांचं स्पष्टीकरण। तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का, सपकाळांचा सवाल। पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने। आंदोलनादरम्यान दगडफेक, काँग्रेस कार्यकर्ता जखमी। पुण्याच्या महापौर आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करा, प्रशांत जगताप यांची मागणी। पोलिसांच्या मदतीने भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनावर हल्ला, जगतापांचा आरोप। तर भाजपच्या गुंडगिरीचा तीव्र निषेध करतो, सपकाळांचं ट्विट। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, फडणवीसांनी अशा भारत-पाक सामन्याचा धिक्कार केला पाहिजे। भारत-पाक सामना भाजपसाठी पैशाचा खेळ, संजय राऊतांचा निशाणा। हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, सपकाळांनी राजीनामा द्यावा। टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। भाजपची भूमिका दुटप्पी, अकोला अंधेरीतील मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव भाजपनंच दिला होता, काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा आरोप। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पडसाद। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पनवेलमध्ये भाजपचं आंदोलन। सपकाळांनी माफी मागावी, भाजप आक्रमक। मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर। तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा। टिपू सुलतानवरील वक्तव्यावरून वाद चिघळला। गुजरातच्या जक्षय शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी, मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा। अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर। विमानानं पेट घेतल्यानंतर काही वेळानं अचानक मोठा स्फोट। विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवार यांची एकदा दोनदा भेट घेतली। सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाही, जयंत पाटील यांची भूमिका। रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातून मागणी। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी। पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नका असं सांगितलं, करुणा मुंडेंचा आरोप। तर धमकी देण्यापेक्षा काम करा, करुणा मुंडेंचं उत्तर। धाराशिव जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा। पार्थ पवारांच्या सूचनेनंतर भाजपसमोर प्रस्ताव, सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, जागा कमी आल्यानं आमचा अध्यक्ष होणार नाही असं समजू नका। मंत्री जयकुमार गोरे यांचं शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर। सत्ता स्थापनेसाठी प्लॅन बीची गरज नाही असं देसाईंचं होतं वक्तव्य। जिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाच्या लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार। राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार। उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू। तेजस ठाकरेंवर बुधवारपासून रिलायन्स रुग्णालयात उपचार। सध्या तेजस ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। एटीएसकडून यवतमाळमध्ये 14 ठिकाणी छापेमारी, तर अहिल्यानगरमध्ये 8 ठिकाणी छापे। जवळपास 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू। अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। मुलुंड दुर्घटनेतील 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दुर्घटना प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार, शोध सुरू, पोलिसांची कोर्टात माहिती। देशात रस्ते अपघातातून मृत्यू टाळण्यासाठी केंद्राची नवी योजना। पीएम राहत योजनेअंतर्गत जखमींना 1.5 लाखापर्यंत कॅशलेस सुविधा। राज्यातील सर्व नद्यांची पूररेषा फेरनिश्चित होणार। 12 सदस्यीय समिती स्थापन। जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कामं हाती। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह। देशभरातील प्राचीन शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच गर्दी। हर हर महादेवचा जयघोष करत भक्तांकडून भोलेनाथाची उपासना। अमरावतीच्या कांतानगरमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना। लाखोंचा मुद्देमाल लंपास। पोलीस बंदोबस्त असतानाही चोरी झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। T20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला। कोलंबोच्या मैदानावर फिरकीसमोर फलंदाजांची कसोटी। विजयी संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करणार।